Hello everyone, welcome in this session of English Yuvak Bharati Standard 12. So we will discuss today 4.2 To Serve with Love. This is the novel we are going to study and this is the part first of our discussion. So welcome dear students. To Serve with Love, we have an introduction of the author Eustace Edward Ricardo Braithwaite. This is the name of the author of the novel To Serve with Love. His lifespan is from 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat. E.R. ब्रेथवेट यांची ओळख आपल्याला इथे थोडक्यात करून दिलेली आहे. ही इज ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट. त्यांची जी ओळख आहे ती एकीकडे ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट अशी आहे. लेखक आहेत, शिक्षक आहेत आणि डिप्लोमॅटसुद्धा. इथे डिप्लोमॅट याचा अर्थ पॉलिटिशियन असं न घेता द पर्सन हू रिप्रेझेंट्स गव्हर्नमेंट असं आपण इथे घ्यायचं आहे. सो ही इज अ डिप्लोमॅट ऑल्सो. ही वॉज अ डिप्लोमॅट ऑल्सो. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. त्यांनी जे लिखाण केलेलं आहे तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय त्यांनी हाताळला तो म्हणजे सामाजिक परिस्थिती किंवा रेशियल डिस्क्रिमिनेशन जे आहे, वंशवाद, वंशभेद जो केला जातो, काळा गोरा भेद जो केला जातो ऑन द बेसिस ऑफ कलर. द डिस्क्रिमिनेशन इज देअर अँड दिस इज द मेन थीम ऑफ हिज रायटिंग. He was the author of one of the famous 1959 autobiographical novels To Serve with Love. तर स्वतः त्यांनी एक आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आहे. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज देअर आणि काय नाव आहे त्याचं? टू सर्व विथ लव. आणि त्याचाच एक्स्ट्रॅक्ट एक आपल्याला इथे अभ्यासाला आहे. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and a treatise about racism. तर साधारणपणे जो विषय हाताळला गेलेला आहे तर सामाजिक परिस्थिती, रेसिझम, डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कलर अँड द एक्सपिरियन्सेस ही हॅड ड्यू टू हिज कलर. तर हे सगळं आपल्याला त्याच्या सगळ्या लिखाणामध्ये दिसतं की हा विषय जो आहे तो प्रामुख्याने हाताळला गेलेला आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man. आयुष्यामध्ये अनेक कठीण परिस्थितींना प्रसंगांना तोंड द्यावं लागलं आहे. कारण का? तर त्यांचा रंग काळा आहे म्हणून एक सुशिक्षित काळा मनुष्य अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. आणि मग आलेले प्रश्न त्यांच्यासमोर ह्याचं वर्णन आपल्याला इथे दिसतंय. अ ब्लॅक सोशल वर्कर. सोशल वर्कर म्हणून काम करत असताना, एक ब्लॅक सोशल वर्कर म्हणून काम करत असताना काय अनुभव आलेत? अ ब्लॅक टीचर फॉर हिज व्हाईट स्टुडंट्स. एक ब्लॅक टीचर किंवा रंगाने काळे असलेले. आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात रंगाच्या आधारे भेदभाव केला जातो. आणि असे शिक्षक की जे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. सो ॲज अ ब्लॅक टीचर and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आणि एक स्वतः फक्त माणूस म्हणून जगत असताना काय इनह्युमन सर्कमस्टन्सेस काय आहेत? इनह्युमन मीन्स व्हॉट? नॉट ह्युमन. लॅक ऑफ कंपॅशन फॉर मिझरीज ऑफ अदर्स अँड सफरिंग्स ऑफ अदर्स. क्रुएल अँड अनकाइंड बिहेवियर ऑफ अदर पीपल इज देअर and he is living in those circumstances. To Serve with Love is an autobiographical novel. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of a teacher in a rough London East End school. त्यांचं शिक्षण इंजिनियरचं झालेलं आहे, परंतु आपल्याला दिसतं की रोजीरोटी मिळवण्याकरता, पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्याकरता अनेक प्रकारचे नोकरी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि एका ठिकाणी शिक्षकाची नोकरी त्यांना लागलेली आहे. ज्या एरियामध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी लागली आहे तो कुठला आहे? रफ लंडन. रफ मीन्स वॉट? नॉट रिफाईन्ड, अनकल्चर्ड, किंवा आपण असं म्हणू की मोठ्या प्रमाणात एक नोटोरियस एरिया आहे. लंडनचा जो एरिया आहे रफ लंडन, की जिथे वातावरण चांगलं नाही आहे, तिथे कुठल्याही प्रकारच्या चांगलं घरदार असलेली, वळण असलेली लोकं राहत नाही आहेत. तर एक इलफेम्ड किंवा बॅड रेप्युटेशन असलेला एरिया आहे रफ लंडन एरिया. आणि तो कुठे आहे? लंडन ईस्ट एंड स्कूल. तर तिथे आपल्याला तिथे दिसतंय की रफ लंडन ईस्ट एंड स्कूल जे आहे तिथे त्यांना एका शिक्षकाची नोकरी लागलेली आहे. त्या एरियामध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी लागलेली आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर दिअर बिहेवियर. तर मुळात एरिया आपण पाहिलं की चांगला नाही आहे, आणि त्यातूनही जे विद्यार्थी आहेत दोज स्टुडंट्स आर ट्रबल मेकर स्टुडंट्स. म्हणजे बिलकुलच त्यांना शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही आहे, शिकायचं नाही आहे, आणि म्हणून वर्गात येऊन त्रास द्यायचा हा एकमेव उद्देश त्यांच्याकडे आहे. अँड दोज वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स, ज्यांना इतर शाळांमधनं काढून टाकण्यात आलेलं आहे. कारण का? तर त्यांची वागणूक चांगली नाही आहे, ते वर्गामध्ये त्रास देत आहेत, मिसबिहेवियर आहे त्यांचं, आणि म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं आहे. रिजेक्टेड, काढून टाकलेलं आहे त्यांना. आणि असे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलिड बाय द स्टुडंट्स. एक शिक्षक असून सुद्धा आपल्याला काय दिसतं की त्यांचे जे विद्यार्थी आहेत, दोज स्टुडंट्स हू आर व्हाईट, रंगाने गोरे असलेले, आणि ज्यांच्यावरती लहानपणापासून रेसिझम किंवा वंशवादाचे संस्कार झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक काळा शिक्षक त्यांना असणं हेच एक मोठी गोष्ट होती. आणि म्हणून त्यांच्यावरती हसणं, त्यांना त्रास देणं हे सर्व प्रकार विद्यार्थ्यांकडनं होत होते. बट लॅटर हिज काम demeanor, हिज बिहेवियर, हिज वे ऑफ बिंग विथ अदर्स, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. पण हळूहळू असं झालेलं आहे की यांचा जो वागण्याचा पवित्र आहे तो त्यांनी बदललेला आहे. आणि एक शिक्षक म्हणून वागत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगली प्रगती व्हावी, आयुष्यात विद्यार्थी पुढे जावेत म्हणून जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या प्रकारची वागणूक त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे, स्वतःमध्ये जे बदल केलेत, आणि याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे की नंतर विद्यार्थ्यांना देखील त्यांचं महत्त्व कळायला लागलेलं आहे की जरी रंग काळा असेल तरी हा एक चांगला मनुष्य आहे, आणि जो आपली प्रगती ज्याला हवी आहे, जो आपल्याला आयुष्यात पुढे गेलेलं पाहू इच्छितो, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द story of our novel. Characters, we have here a list of characters. There are few major characters and some are minor characters. Ricky Braithwaite is a narrator of the story. Gillian Blanchard. Gillian Blanchard is one of the important characters. Mrs. Dale Evans is also one of the characters. Denham, Pamela Dare and Mr. Florian. These are the important or major characters from our story. Then minor characters: Bob Belmont, Jacqueline Bender, Clinty, Selma Drew, Hackman, Moira Joseph, Palmer, Euphema Phillips, Jane Purcell, Lawrence Sills, Jess Belmont, Buckley, Josie Dawes, Patrick Furman, Dick Jackson, Monica Page, Barbara Pegg, Potter, Sepiano, Theo Watson. These are the minor characters. See, these are the characters from the novel. So, we have an introduction of very few characters from our story in this given extract. आपल्याला जर अभ्यासाला जो आलेला आहे चॅप्टर 17, तर त्यामध्ये काही सर्वच पात्र आलेली आहेत असं नाही. तर यातली काही पात्र जी मायनर कॅरेक्टर्स आहेत त्यातली काही पात्रच फक्त आपल्याला इथे दिसणार आहेत स्टोरीमध्ये.
तर सर्वच पात्र काय आपल्या स्टोरीमध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्टमध्ये सगळी काही भेटणार नाही आहेत, काही थोडीच फक्त ही आपल्याला या स्टोरीमध्ये भेटणार आहेत. सो दिस इज वॉट अबाउट द समरी ऑफ द नॉव्हेल. What is the summary of the novel? To Serve with Love is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. बघा, एकीकडे असं म्हटलेलं आहे की दिस इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे, अँड ॲट द सेम टाईम इट इज सेड दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन. तर काही गोष्टी ह्या काल्पनिक आहे, फ्यू थिंग्स आर इमॅजिनेटिव्ह. सो दिस इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी आहे. E.R. Braithwaite. The main character E.R. Braithwaite works as an engineer in an oil refinery. एका तेलाच्या कारखान्यामध्ये हे काम करत आहेत. He served in the Royal British Air Force in the war. रॉयल ब्रिटिश एअरफोर्स जी आहे, ब्रिटिशांची एअरफोर्स आहे, आणि तिथे त्यांनी काम केलेलं आहे. काही वर्ष आयुष्यामध्ये तिथे त्यांनी काम केलेलं आहे. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्धाच्या काळामध्ये त्यांनी एअरफोर्समध्ये काम केलेलं आहे, पण युद्ध संपल्यानंतर जेव्हा त्यांनी नोकरी शोधायचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा आपल्याला काय दिसते की त्यांना नोकरी मिळण्याकरता अनंत अडचणी आलेल्या आहेत. ॲज अ लास्ट रिसॉर्ट, ॲज अ लास्ट रिफ्यूज, ऑर व्हॉट वी कॅन से अ लास्ट अटेम्प्ट, त्यांनी जो असा केलेला आहे, ही ॲप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. एका शाळेमध्ये शिक्षकाच्या नोकरीसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट दी ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. सिनियर क्लासेस म्हणजे 8वी ते 10वीचा वर्ग आपण म्हणू की 8वी 9वी 10वीचे जे वर्ग असतात सिनियर क्लासेस असतात, आणि त्या वर्गांना शिकवण्याकरता म्हणून यांची नेमणूक ग्रीनस्लेड स्कूल जे आहे लंडनच्या ईस्ट एंड एरियामधलं, तर तिथे त्यांची नेमणूक ही झालेली आहे. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Time is very important. This is all about what we can say setting. Setting जे असते कुठल्याही कादंबरीची, त्याच्याशी थोडासा निगडित हा पॅरेग्राफ आहे की टाईम पिरियड कुठल्या कालावधीमध्ये ह्या घटना घडल्यात, तर तो जो टाईम पिरियड आहे इन विच द स्टोरी टेक प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Braithwaite finds him that even though he considered himself British and has served in the Royal Air Force, that is RAF, the English do not consider him to be one of them. अतिशय आपण म्हणू की वाईट गोष्ट अशी आहे की त्यांनी जरी ब्रिटिश आर्मीमध्ये सर्व्हिस केली, ब्रिटिश एअरफोर्समध्ये सर्व्हिस केलेली आहे, आणि तरीसुद्धा ब्रिटिशर्स काही त्यांना आपले मानायला तयार नाही आहेत. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड colonialism and as well as about his white students. तर ह्या अशा प्रकारच्या प्रसंगातून कटुता निर्माण झालेली आहे ब्रेथवेट यांच्या मनामध्ये, कारण ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी सर्व्हिस केली आहे, कारण ते स्वतःला ब्रिटिश समजतात. ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी सर्व्हिस केली आहे, पण एक सिटिझन म्हणून, त्या देशाचा नागरिक म्हणून त्यांना अधिकार नाकारण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला दिसतं की इंग्लिश लोकांविषयी किंवा कॉलनिझम जे आहे, वसाहतवाद, ब्रिटिश लोकांनी ज्या वसाहती उभारल्यात, तिथे स्वतःचं राज्य स्थापन केलेलं आहे, आणि त्या कॉलनीज आहेत तिथल्या नागरिकांना मात्र कुठले अधिकार त्यांना द्यायची इच्छा नाही आहे. आणि तशाच प्रकारे त्यांचे जे व्हाईट स्टुडंट्स आहेत, ज्या गोऱ्या लोकांची जी मुलं आहेत ज्यांच्या शाळेत शिकणारी, ती सुद्धा त्यांना एक शिक्षक म्हणून चांगली वागणूक देत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मनात एक प्रकारची कटुता निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. Braithwaite's teaching position starts out roughly, so things are not running smoothly. आपल्याला दिसतं की ब्रेथवेट हे एक ब्लॅक पर्सन म्हणून तिथे लोकांच्या समोर आहेत किंवा मुलांच्या समोर आहेत, आणि त्याच्यामुळे शिक्षक म्हणून त्यांचं काम काही फार स्मूथली सुरू झालं आहे असं नाही. अँड इज एम्बॅरस टाईम इन अगेन.
सतत त्यांना त्यांच्या रंगाची जाणीव आणि त्यामुळे मिळणारी ही कमी दर्जाची किंवा हीन दर्जाची वागणूक हे प्रसंग सतत त्यांच्यासमोर येत होते. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरेस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस, and his students consider him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. तर दोन प्रकारचे प्रिजुडायसेस आपण म्हणू किंवा आपल्याला असं वे ऑफ थिंकिंग दिसतं की ॲज अ टीचर म्हणून ब्रेथवेट यांना त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी कसे की ज्यांना कुठल्याही प्रकारचा आदर सत्कार दुसऱ्याला देणं माहीत नाही आहे, डिसरिस्पेक्टफुल आहेत की कुणाला रिस्पेक्ट देणं त्यांना माहीत नाही आहे. नंतर त्यांच्यासाठी ते इल मॅनर्ड आहेत, मॅनर्स नाही आहेत त्यांना, मिस्चिवस आहेत, खोडकर आहेत. आणि असे असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये मात्र हे एक आउटसायडर आहेत. आपल्याला माहिती आहे की गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना कधीही आपलं मानलेलं नाही आहे. सो त्यांच्यासाठी ते एक आउटसायडर आहेत. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट, आणि हे शिक्षक असून सुद्धा त्यांना माहिती नाही आहे की ते काळे आहेत आणि आपण गोरे आहोत, असं काहीसं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. द स्टुडंट्स हॅरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क्स ड्युरिंग हिज लेक्चर. अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी त्यांना त्रास देणं सुरू केलेलं आहे. दे आर मेकिंग लॉट्स ऑफ नॉईज, दॅट इज स्लॅमिंग देअर डेस्क. काय करायचे, जोरजोरात फोर्सफुली वेगवेगळे आवाज करणं बेंचवरती आणि एक मोठ्या आवाजाने तो वर्ग डिस्टर्ब होईल असं बघणं, हे सगळं विद्यार्थ्यांकडून पहिल्या दिवसापासून होत होतं. युझिंग फाऊल लँग्वेज, फाऊल मीन्स वॉट, व्हल्गर, ॲब्युसिव्ह, डर्टी लँग्वेज. सो युझिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंड. जितका त्रास देता येईल तितका देणं असा प्रयत्न विद्यार्थ्यांकडनं झालेला आहे. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट. मुलींकडनं जरा चांगल्या वागणुकीची त्यांना अपेक्षा होती की मुलांपेक्षा मुली तरी चांगल्या वागतील, पण मुलीसुद्धा एकदाही त्यांना असा चांगला अनुभव देऊ शकलेल्या नाही आहेत. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girl for acting in an unladylike manner and being unruly in the class. आणि याच सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की ब्रेथवेट जे आहे ते हे अतिशय संतापत, चिडत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा नाही आहेत म्हणून संतापून त्यांच्याशी बोलत, मुलींना त्या ज्या पद्धतीने वागतात, अनलेडी लाईक मॅनर, की मुलींनी असं वागणं अपेक्षित नाही आहे हे त्यांना सांगत आणि त्या वागण्यासाठी त्यांना रागवत असत. आणि हे सर्व ब्रेथवेट यांच्याकडनं होत असे. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changed his teaching and handling tactics. आपल्याला दिसतं की ब्रेथवेट यांच्या लक्षात आलं की ते रागवतात, संतापतात आणि ह्याचा काही विद्यार्थ्यांवरती परिणाम होत नाही आहे. आउटबर्स्ट मीन्स वॉट, ही व्हायलंट एक्सप्रेशन ऑफ इमोशन. ते खूप रागवतात, संतापतात आणि त्यांच्या बोलण्यातनं ते तसं बाहेर पडत आहे. पण ह्या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती काही एक होत नाही आहे. कितीही रागावलं, संतापलं तरी विद्यार्थ्यांच्या वागण्यात बदल नाही आहे आणि ते कुठल्याही प्रकारचा आदर शिक्षकांना देऊ इच्छित नाहीत, सहकार्य करू इच्छित नाहीत. मग अशा वेळी ब्रेथवेट यांनी काय ठरवलं की आपण आपल्या वागण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांना हाताळण्याची पद्धत ही बदलली पाहिजे. He changes his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. आपल्याला माहिती आहे की त्यांनी हँडलिंग टॅक्टिक्स जे आहेत ते बदलायचं ठरवलेलं आहे. त्यांनी स्वतःच विद्यार्थ्यांना ते अतिशय मोठे आहेत किंवा रिस्पेक्टेबल पर्सन्स आहेत, ते कोणीतरी आदरणीय लोक आहेत, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली आहे. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. तर त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या क्लासमध्ये किंवा आपल्याला दिसेल की त्यांच्या स्कूलमध्ये त्यांनी असा रूल केलेला आहे की प्रत्येक मुलीला तिच्या नावाआधी त्यांनी मिस लावणं गरजेचं केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी बोलताना सर असं म्हटलं पाहिजे, अशा प्रकारचा रूल त्यांनी केलेला आहे.
At first, the students find this level of deference ridiculous and unnecessary. Deference means what? Great respect. तर मुलींना मिस म्हणणं नावाच्या आधी किंवा शिक्षकांना सरांना सर म्हणणं, हा जो खूप आदर दिला जातो हे काही विद्यार्थ्यांना मान्य नव्हतं. सो दे फाउंड इट रेडिक्युलस अँड अननेसेसरी. शिक्षक असतील किंवा मुली असतील त्यांना एवढा आदर देण्याची गरज नाही आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर त्यांनी ते हसण्यावारी घेतलेलं आहे किंवा ते त्यांना आपलं असं दिसतं की हे अननेसेसरी, याची गरज नाही आहे. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. पण ही आयडिया इंट्रोड्यूस केल्यानंतर, हा विचार विद्यार्थ्यांपुढे गेल्यानंतर हळूहळू आपल्याला दिसतं की काही आठवड्यांमध्ये त्यांना त्याचं महत्त्व पटलं आहे आणि त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा एकमेकांशी वागण्यात सुद्धा खूप प्रचंड फरक पडलेला आहे. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way, in a loving manner. Amicable means what? In a loving manner. तर ब्रेथवेट यांच्या वागण्याचा हा परिणाम आहे किंवा त्यांच्या हँडलिंग टेक्निकचा आपण म्हणू की सक्सेस आहे, की विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ पटलेला आहे. त्यांनी आता मुलींच्या नावाआधी मिस लावणं आणि शिक्षकांना सुद्धा सर म्हणून हाक मारणं हे सुरू केलेलं आहे. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museum and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. Cultural exposure, वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टींची माहिती व्हावी, समाजाची माहिती व्हावी म्हणून अनेक फील्ड ट्रिप्सवरती घेऊन जाणं, सहलींना घेऊन जाणं आणि म्युझियम्स आणि थिएटर्सला घेऊन जाणं शिक्षकांनी सुरू केलं आहे. E.R. ब्रेथवेट यांनी सुरू केलेलं आहे. टू एव्हरीवन सरप्राईज, मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेवर बीन. अतिशय आश्चर्याची गोष्ट अशी होती की जरी ही गोऱ्या लोकांची मुलं होती, गोरी घरातली होती, तरी आपल्याला असं दिसतं की ही जी मुलं आहेत ईस्ट एंड किंवा रफ एरिया ऑफ लंडन जो आहे तिथली ही जी मुलं आहेत अतिशय गरीब घरातली आहेत. पॉवर्टी इज देअर. आणि ह्या गरीब घरातल्या मुलांना ह्या गोष्टी कधीही पाहायला मिळालेल्या नाहीत, कधी एन्जॉय करायला मिळालेल्या नाही आहेत. अ व्हाईट फिमेल टीचर, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. तर काळ्या लोकांशी कुठल्याही प्रकारचे संबंध किंवा मैत्रीचे संबंध गोरी लोक ठेवू इच्छित नाहीत, पण ह्या फील्ड ट्रिप्स आणि एक्सकर्शन्सच्या निमित्ताने एक व्हाईट टीचर्स आहेत. व्हाईट आता इथे या अर्थाने आपल्याला बोलावं लागतं. सो व्हाईट फिमेल टीचर की एक स्त्री जी रंगानी गोरी आहे किंवा ज्या शिक्षिका इतर वेळी ह्यांच्याशी बोलणं टाळत असत किंवा कुठल्या प्रकारचे मैत्रीचे संबंध त्यांना नको होते, तर ह्या सहलीच्या आणि भेटीच्या निमित्ताने निदान एक माणूस म्हणून तरी ह्यांच्याशी त्या फिमेल टीचरसुद्धा आपल्याला दिसतं की चांगल्या प्रकारचं एक रिलेशन त्यांनी डेव्हलप केले, मैत्रीचे संबंध निर्माण झालेत. Similarly, Braithwaite's relationship with student is tested many a times. आणि मग खूप चांगला बदल विद्यार्थ्यांमध्ये की ह्या एका शिक्षकामुळे आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी समजल्यात, आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडतोय आणि म्हणून हळूहळू अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून आपल्याला दिसतं की विद्यार्थ्यांचं जे वागणे शिक्षकांबरोबर असलेलं हे सुद्धा हळूहळू बदलत गेलेलं आहे. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. असं असलं तरी मुलांमध्ये काही पूर्ण बदल झालेला नाही आहे. अनेक वेळा शिक्षकांच्या पदरी निराशा येत असे, दुःख वाटत असे आणि ते त्यांना माफ करून, विद्यार्थ्यांना माफ करून पुढे जात असत. आणि विद्यार्थीही अनेक वेळा त्यांच्याकडे असलेल्या मॅच्युरिटीमुळे, एम्पथी, टू बिंग विथ अदर्स इमोशन, दुसऱ्यांना समजून घेण्यामध्ये किंवा त्यांना असलेल्या ज्ञानामुळे आश्चर्यचकित करून टाकत असत. तर विद्यार्थीसुद्धा त्यांच्याकडे काही गुण आहेत असं आपण म्हणू शकतो.
Another facet of the story which greatly affects its narrative lies in the heavy history of colonialism. हेवी हिस्ट्री, अतिशय आपण म्हणू की वाईट काळ किंवा हा जो भूतकाळ आहे कुठला आहे तर हा वसाहतवादाचा जो आहे की ब्रिटिशांनी जागोजागी वसाहती निर्माण केल्या आणि वसाहती निर्माण करून तिथल्या लोकांची गळचेपी केली आहे, त्यांना त्रास दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भारतात सुद्धा इंग्रजांनी त्यांच्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या. तर ही जी कॉलोनियलिझमची हिस्ट्री आहे, इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे झालेले दुष्परिणाम आहेत. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. या वसाहतवादामुळे लोकांचे शारीरिक मानसिक जे नुकसान झालेलं आहे. देर आर फ्यू फिजिकल अँड फ्यू इमोशनल इंजुरीज आर देअर, सिरियस इंजुरीज आर देअर. खूप वाईट परिणाम अनेक गोष्टींवरती ह्या वसाहतवादाचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच ब्रिटिशांविषयी असलेला राग, तिरस्कार आपल्याला दिसतं की प्रचंड राग ब्रेथवेट यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रिज्युडिशियल इफेक्ट ऑफ कॉलोनियलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. तर आपल्याला काय दिसतं की ह्या जो वसाहतवाद आहे त्याच्यातनं काय प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे जे प्रिज्युडिशियल इफेक्ट्स आहेत कॉलोनियलिझमचे की कॉलनीज तयार केल्या ब्रिटिशांनी, गोऱ्या लोकांनी म्हणूयात आपण इथे की कॉलनीज तयार केल्या आणि त्यांनी स्वतःला सुपिरियर समजायला सुरुवात केली की आम्ही काळ्या लोकांपेक्षा सुपिरियर आहोत. हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. काळ्या लोकांना अतिशय त्रास दिलेला आहे आणि हे सगळे प्रिज्युडिशियल इफेक्ट्स जे आहेत हे आपल्याला कॉलोनियलिझममुळे झालेले दिसतात. आणि हे सगळं प्रामुख्याने सेकंड वर्ल्ड वॉर नंतर खूप मोठ्या फरकाने हे सगळं जाणवण्या इतपत, त्रास होण्या इतपत E.R. ब्रेथवेट यांना त्रासदायक झालेलं आहे. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि त्यांना स्वतःला आयुष्यामध्ये आलेले हे वाईट अनुभव आहेत तर ते त्यांना त्यांच्या विचारांमध्ये किंवा कृतीतनं सुद्धा आपल्याला दिसतंय की ते बाहेर पडत आहेत. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. बघा, दुसरं महायुद्ध झालेलं आहे आणि त्यानंतरचा काळ आहे आणि मग ब्रेथवेट जेव्हा आजूबाजूला बघतायत तर त्यांना स्वतःला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. व सरप्राईज अँड शॉक्ड, अनेक वेळा धक्कादायक गोष्टी त्यांच्यासमोर आल्यात. दॅट द कंडिशन इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह. आपल्याला माहिती आहे की पॉवर्टी, अतिशय गरीब घरातनं आलेली मुलं मुली आहेत की ज्याच्यामुळे त्यांना बेसिक थिंग्स ज्या आहेत त्यासुद्धा मिळालेल्या नाही आहेत. आणि काही ठिकाणी आपल्याला दिसतं की देअर वॉज ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर. फिजिकल युद्धामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली आहेत तर अनेक लोक ही जखमी झाली आहेत, जायबंदी झाली आहेत, काहींना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं आहे आणि अशी लोक त्यांचं उरलेलं आयुष्य कसं काढतायत हे सगळं E.R. ब्रेथवेट यांनी पाहिलेलं आहे. सो ही वॉज देअर, ही सीन द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. शिकवताना किंवा टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये असताना त्यांना हे अनेक लोकांशी संपर्क आला आहे आणि त्याच्यामधून हे विदारक चित्र त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे. नाऊ वी आर कन्सिडरिंग द थीम ऑफ द नॉव्हेल. आपल्याला माहिती आहे थीम इज द मेन आयडिया ऑर द आयडिया अराउंड विच ऑल द इव्हेंट्स आर what we can say moving around the main idea. जे सगळे इन्सिडेंट्स आहेत, जे प्रसंग आहेत त्याच्या भोवतीच आपल्याला संपूर्ण कथानक गुंफलेलं दिसतं. तर कुठली मेन आयडिया किंवा थीम काय आहे. सो स्टुडंट टीचर रिलेशनशिप, मुळामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं ही एक थीम आहे. प्रिज्युडाइज अँड रेसिझम. प्रिज्युडाइज आपल्याला माहिती आहे की प्रिज्युडाइज काय आहे तर गोरी लोक ही सुपिरियर आहेत, ब्लॅक कलरची जी लोक आहेत ती इन्फेरियर आहेत. सो जो हा क्वालिटेटिव्ह डिफरन्स केला जातो, बिहेवियरल डिफरन्स आहे
तर तो जो डिफरन्स आहे तिथे आपण प्रेज्युडाईज म्हणून कन्सिडर करतोय. प्रेज्युडाईज अँड रेसिझम, वंशवाद, आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. आणि ह्या सगळ्यातनं एकमेकांच्या विषयी असलेला दृष्टिकोन, ॲटिट्यूड, सो दॅट इज व्हॉट ऑल्सो प्रेज्युडाईज. Prejudice and racism are the major themes of the novel. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. We have already discussed all these things. की एक रफ आणि नोटोरियस, इल फेम, बॅड रेप्युटेशन असलेल्या शाळेमध्ये त्यांना नोकरी लागलेली आहे. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. ज्या घरात नाही मुलं येतात तिथे कुठल्याही पद्धतीने आपण म्हणू की शिक्षणाचं वातावरण नाही आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, ऑलराऊंड डेव्हलपमेंट व्हावी असं कुठलंही कंडिसिव्ह ॲटमॉस्फिअर त्या मुलांच्या घरी नाही आहे. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन अ नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. आणि मुलं कशी आहेत, उद्धट झालेली आहेत किंवा ती स्वतःमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याला इच्छित नाही आहेत. So they are in no mood to change their attitude and behavior. Braithwaite with his novel and creative ideas. Novel means new ideas here. His novel and creative ideas. वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज त्यांनी वापरलेले आहेत. इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. तर वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज आपल्याला दिसतं की त्यांनी वापरला आहे, मुलांच्या सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे किंवा त्याचा वापर करून ते विद्यार्थ्यांशी वागलेत आणि शेवटी विद्यार्थ्यांची मनं जिंकण्यात ते यशस्वी झालेले आहेत. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याकरता म्हणून त्यांनी सर्व ते प्रयत्न केलेले आहेत. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या टेक्निक्स, नॉवेल आयडियाज ह्या वापरलेल्या आहेत. आणि शेवटी ते आपल्याला दिसतं की ते त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. The racism prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, is of primary significance in the novel. रेसिझम आपल्याला माहिती आहे की हा जो रेसिझम आहे की जिथे आपल्याला दिसतं की जिथे एक ग्रुप सुपिरियर समजला जातो, एक इन्फिरियर समजला जातो आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक इरॅशनल और हॉस्टाईल ॲटिट्यूड दिसतो आहे, एक हेट्रेड आहे, एक अँगर आहे आणि एक दुसऱ्यांशी वागताना चुकीच्या पद्धतीने वागलं जाते. चुकीच्या पद्धतीने जे वागलं जातं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेज्युडाईज. So the racism prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during to which To Serve with Love takes place. त्याच कालावधीमध्ये ही कादंबरी किंवा हे आयुष्यातले प्रसंग लेखकाच्या आयुष्यात घडलेत, इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटोन्स. व्हाईट ब्रिटोन्स मीन्स पीपल लिव्हिंग इन ब्रिटन. ब्रिटोन्स मीन्स सिटिझन्स ऑफ ब्रिटन. तर ही गोरी लोक आहेत ब्रिटन शहरामध्ये राहणारी, त्यांचे आलेले वाईट अनुभव हे सतत आपल्याला दिसतात कादंबरीमध्ये आले आहेत. इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन दी बस. एन्काउंटर्स म्हणजे बसमध्ये सुद्धा छोटे वाद होणं किंवा डिस्प्यूट्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे होताना दिसत, अगदी बसमध्ये सुद्धा. ॲट जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सुद्धा काळा म्हणून नाकारलं जाणं. ॲट ग्रीन स्लेट स्कूल, शाळेमध्ये सुद्धा सतत काळेपणाची जाणीव करून देऊन त्यामुळे होणारे अपमान आणि या सर्व गोष्टी. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, घर मिळवण्याकरता, राहण्याकरता घर मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना काळा म्हणून नाकारलं गेलं आहे. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. अगदी हॉटेल, रेस्टॉरंट इथे सुद्धा त्यांना अपमानाची वागणूक ही मिळालेली आहे. At the outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय दिसतं की
ब्रेथवेट हे स्वतः ह्या गोष्टींमुळे आणि त्याचा जो अनएक्सपेक्टेडनेस आहे किंवा हे जे प्रिज्युडाईस आहे, लोकांची वागण्याची जी पद्धत आहे, या सगळ्यामुळे ते सतत आपल्याला दिसतं की वैतागलेले आहेत. ही वॉज बॉट अप इन ब्रिटिश गायना अँड व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. ब्रिटिश गायना हा जो एरिया आहे तो नॉर्थ ऑफ साऊथ अमेरिका, म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये, हे मराठीत आपण जर बघितलं तर नॉर्थ ऑफ साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेमध्ये नॉर्थ साईडला ब्रिटिश गायना नावाचा जो एरिया आहे तिथे लहानाचे मोठे झालेले आहेत. साऊथ अमेरिकेमध्ये नॉर्थ साईडला ब्रिटिश गायना नावाचा जो एरिया आहे तिथे ते लहानाचे मोठे झालेत आणि नंतर ते आपल्याला दिसतं की इकडे आलेले आहेत जिथे ते ब्रिटिशांना सर्व करतात. अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. ब्रिटिश गायना आहे, ब्रिटिश लोकांचीच कॉलनी आहे आणि तिथे त्यांनी लहानाचे मोठे झाल्यानंतर आता ते ब्रिटिश लोकांना सर्व केलेले आहे त्यांनी एअरफोर्समध्ये आणि आता ब्रिटिश सिटिझन म्हणून ते राहत आहेत. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. ते काही स्वतःला काळे म्हणून बघत नाही आहेत किंवा काळा रंग हा प्रिव्हेलंट नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. ते ब्रिटिश सिटिझन आहेत आणि तसं त्यांना ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. When he served Great Britain in the Royal Air Force, that gave him respect and esteem in the society. जेव्हा एअरफोर्समध्ये काम करत होते तेव्हा समाजामध्ये आदर, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्यात. The day he left the job, he finds himself to be an outsider. आणि ज्या दिवशी त्यांनी नोकरी तिथली सोडली आहे किंवा ज्या दिवशी तिथनं काम करणं बंद केलं आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय दिसतंय की त्यांना एक आउटसायडर आहेत, ते काही ब्रिटिश नाही आहेत हे असं दाखवलं गेलं किंवा तशा प्रकारची वागणूक त्यांना मिळालेली आहे. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. एक्सटेन्सिव्ह मीन्स व्हॉट? वाईड. ब्रेथवेट यांच्याकडे असलेला प्रचंड मोठा अनुभव जो आहे तो काही त्यांना नोकरी मिळवण्याकरता कामाला आलेला नाही आहे. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन, त्यांचं असलेलं शिक्षणसुद्धा त्यांना नोकरी मिळवू देऊ शकलेलं नाही. And education was of no use in job interviews where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. त्यांना काय प्रकारची उत्तरं मिळत असत की एकतर ऑलरेडी ती जागा भरली गेली आहे किंवा त्या जागेसाठी त्यांचं शिक्षण हे जास्त आहे, अशा प्रकारे त्यांना सांगितलं जात असे. This heightens Braithwaite's sense of betrayal for the British. आणि याच्यामुळे अजूनच ब्रिटिशांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली आहे, ब्रिटिशांच्याविषयी राग निर्माण झालेला आहे. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली ही डू सो व्हर्बली. प्रत्यक्षात जरी किती राग आला तरी प्रत्यक्ष फिजिकली मात्र त्यांनी कोणावरती अटॅक किंवा कुणालाही त्यांनी फिजिकली आपण म्हणू की त्यांचा राग व्यक्त केलेला नाही आहे. कधी तो आउटबर्स्ट त्यांनी फिजिकली होऊ दिलेला नाही आहे. कोणावरती हात उचलणं किंवा आपला राग मारहाणीतून व्यक्त करणं हे कधी त्यांनी केलेलं नाही आहे. फक्त शाब्दिक स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. हे एक्झिबिट्स पेशन्स एन्ड्युरन्स ॲट टाइम्स. तर अतिशय संयमाने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या परिस्थितीमध्ये अतिशय संयम दाखवलेला आहे. अँड ॲट अदर्स इट डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम इन ट्रान्सफॉर्मिंग इन टू हेट्रेड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू हर्ट हिम, हू ट्रीट हिम अनफेअरली. तर अतिशय संयमाने त्यांनी हे सगळे प्रसंग हाताळलेत. मात्र दुसऱ्यांना सांगताना मात्र त्यांना अक्षरशः की इतका प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये आहे की अशा प्रकारचा बदल घडवून आणण्याकरता कदाचित मारहाण करावी लागली तरी चालेल, जे त्यांना वाईट वागणूक देतात त्यांच्याशी वाईट वागलं तरी चालेल, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असत की हा जो राग आहे, हा तिरस्कार आहे, याच्यावरती काहीतरी इलाज झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी त्यांना वाईट वागणूक दिली आहे त्या लोकांना शिक्षा करण्याचा विचार मनामध्ये येत असे.
As a result of such experiences, Braithwaite finds the students at the Green Slate School to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment, all the students will surely achieve success and desired goals in their lives. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकाची नोकरी करत असताना ग्रीन स्लेट स्कूलमध्ये आपल्याला दिसते की जिथे मुळात नोटोरियस आणि रफ बिहेवियर असलेली मुलं आहेत, तिथे त्या मुलांना काय दिलं पाहिजे, त्यांची सायकॉलॉजी काय आहे ह्याचा अभ्यास पुरेपूर ब्रेथवेट यांचा झालेला आहे. आणि मग त्यांनी त्या विद्यार्थ्यांना एक प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट दिलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांच्याशी रिस्पेक्टफुली वागलेत, अशा प्रकारे विचार त्यांना दिलेत की जेणेकरून आपल्याला दिसतं की हे जे विद्यार्थी आहेत त्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील आणि त्यांना जे हवं आहे त्या आयुष्यामध्ये प्राप्त करू शकतील. एका शिक्षकाला जे हवं असतं ते सर्व करण्याचा प्रयत्न ब्रेथवेट यांच्याकडून झालेला आहे. जरी समाजाने त्यांना कशी वागणूक दिली तरी एक शिक्षक म्हणून मात्र त्यांनी त्यांचं काम चोखपणे बजावलेलं आपल्याला दिसतंय. सो दिस इज द थीम ऑफ द नॉवेल. सो दिस इज द टाइम फॉर होमवर्क. Explain in brief the theme of the extract with the help of discussion we have in this session. तर आपण इथे थोडक्यामध्ये थीम लिहायची आहे. आपल्याला माहिती थीम इज द मेन आयडिया ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल. तर आपल्याला आत्ताच आपण जे डिस्कशन केलेलं आहे अबाउट द थीम ऑफ द नॉव्हेल त्यामधून एक छोटंसं एक नोट मेकिंग टाईप आपल्याला माहिती आहे की आपण थीम जी आहे ती नॉव्हेलची लिहू शकतो. So thank you student, this is all about the first part of our lesson to serve with love. We will meet soon in the next lecture. Thank you.